आपण जाऊया यामाहा ट्रेनिंग स्कूलमध्ये. इकडे यामाहा ट्रेनिंग स्कूल सुद्धा आहे असं वेरवली पंचकृषी शिक्षण संस्थेनं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 2 जिल्ह्यांचं एकमेव सेंटर इथं आपल्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. आपल्याला जनरल टूल्स इथे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला सेकंड रॅकमध्ये आपण बघतोय जनरल टूल्स यूज केलेले आहेत. आता या करंट सप्लाय किंवा विद्युत प्रवाह जो आहे तो कशा पद्धतीने आतमध्ये सर्क्युलेट केलेला असतो वाहनाच्या प्रत्येक भागात. इथे कसं आहे की आपल्याला प्रत्येक सेन्सर बद्दल माहिती दिली जाते. प्रत्येक सेन्सर मुलांकडनं खोलून क्लीन करून जर तो रिपेअर आपण काय करतो, हँगिंग प्रोजेक्टर आहे, युट्यूबला आपल्याला व्हिडिओ मिळतात. अच्छा, ओके. किंवा यामाहा कंपनीने प्रॅक्टिकल सीड्या प्रोव्हाइड केलेले आहेत. ही गोष्ट ऍक्च्युअली म्हणजे मी स्वतः लांजामधला आहे, मला माहिती नव्हतं फ्रँकली बोलतो. तर त्या हिशोबाने हे मध्ये पाहायला मिळेल खूप मोठी गोष्ट. मी नक्कीच सांगेन कोणाला इकडे आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूर साईडने कोणी यायचं असेल, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्याची हाईट असेल त्या पद्धतीने आपण त्याला बरोबर. तुम्हाला सर्वांना इकडे खूप छान वाटतं, खूप शिकायला मला इकडे तुम्हाला. चला बरं. आणि तुम्ही कुठच्या गाव आहे सर्व? गणपतीपुळे जाकादेवी ओरी गाव आहे. जाकादेवी म्हणजे गणपतीपुळेच्या आसपास येणारा हा एवढ्या लागून येणारा विद्यार्थी आहे. तर आपण आता बाहेर आलो आहेत, आतमध्ये चालू आहे थेअरी. तर ह्याच्यावरती हॉल आहे, तिकडे कल्चर ॲक्टिव्हिटी होतात. त्याच्यावरती स्पोर्ट्ससाठी इंडोर स्पोर्ट्स वगैरे केलेले आहे. आणि हे काय ते 2016 म्हणा सुरू झालं आहे. आणि हे जे कॅम्पस तुम्ही पाहत आहे त्याला ऑलमोस्ट 15 वर्ष झालेले आहेत. खूप छान. 2019 मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं संस्थेनं. ओके. 19 मध्ये त्यानंतरची आता ही 6 वर्ष म्हणजे 55 वर्ष झाली ऑलमोस्ट. 50 वर्ष झाले, आरामात झाले. हो. अजून सर सांगा अजून काय काय याच्यामध्ये आहे तुम्ही. तर मंडळी आता आपण आलो कॅम्पसमध्ये आणि ही इमारत दिली आहे सिद्धिविनायक ट्रस्टने. या प्रभादेव सिद्धिविनायक ट्रस्ट दिलेली बिल्डिंग. ओके. यासाठी पूर्वी बांधून घेतली. बरोबर. ओके ओके ओके. आणि इकडे सर्व वर्ग आहेत 5वी 10वी ते वर्ग इकडे असतात. ओके तसं. अच्छा इकडेच. हां, स्नेहसंमेलन म्हणा किंवा काही प्रोग्राम वगैरे असेल, नाटक डान्स वगैरे असेल, ते रंगमंच इकडे प्रॉपर उभारलेलं आहे ह्या साईडला. कंपनीचे नाटक वगैरे पण लागू शकतो. बरोबर बरोबर. हो हो. मोठा दिसतो, लांबून मोठा दिसतो तो. अच्छा. तर आपण तिकडे ते यामाहा ट्रेनिंग स्कूल पाहिली, इकडे थोडा कॅम्पस पाहिला. आता आपण इकडे पाहायला आलो आहे ऑटोमोबिल्स. इकडे टेक्निशियन वगैरे कसं शिकवतात हे तुम्हाला दाखवतो. जर आता इकडचं वर्कशॉप जे आहे ते तुम्हाला दाखवतो. आतमध्ये आलेलो आहे आपण. गाडी पण आहे, रिक्षा पण आहे, स्कूटर पण आहे आणि पूर्ण गाडी ओपन करून ठेवलेली आहे. हो हो हो. हे इंजिन आहे आय थिंक. हां, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन. ओके. हे पण इंजिनच आहे ना. हां, पण इंजिनच आहे. हां, आणि एक बॅटरी वगैरे. इकडे प्रॉपर थिअरी वगैरे शिकवतात. इकडे मुलं वगैरे सर्व बसतात या साईडला. आणि इकडे पण तुम्ही दोघं शिकवतात. असं म्हणजे तिकडे टायमिंग, इकडे टायमिंग कसं असतं म्हणजे तेच मुलं असतात तिकडे? थिअरी चालू असते. हां, सर इकडे प्रॅक्टिकल घेत असतात. अच्छा. किंवा इथे अजून सब्जेक्ट आहेत ना, म्हणजे 11वी 12वी हा तुमचा कसं आहे की आर्ट्स साईड आपण इथे घेतो आणि त्याला ऍडिशनल वोकेशनल आपला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हे 3 सब्जेक्ट आहेत. ओके. मग काय होतं की असं आपण टाइम टेबल बनवलंय की आम्ही जेव्हा त्या साईडला एंगेज असतो तेव्हा इकडे लँग्वेज सब्जेक्ट शिकवले जातात. अच्छा तसं. ओके. सर इकडे प्रॅक्टिकल असतं तर मी थेरीला तिकडे असतो. तसं तिकडे सर प्रॅक्टिकलला आले तर थेरीला मी इकडे असतो. अशामध्ये ते मॅनेज केलेलं आहे. मॅनेज केलं. बरोबर बरोबर. तसं काय ओके. हा कोर्स जर पूर्ण झाला तर विद्यार्थ्याला डिप्लोमासाठी डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेता येतं. तसं. ओके ओके ओके. आणि म्हणजे इकडे 10वी नंतर तुम्ही 2 वर्ष डिप्लोमा असेल इकडे. हा, किंवा डिग्री वॉटेवर. 11वी 12वी. 11वी 12वी इकडे. 11वी 12वी. ओके. हां, आपला जी रेग्युलर आर्ट साइड येते ना. ओके. हां, तो अभ्यासक्रम लँग्वेज सब्जेक्ट प्लस वोकेशनल ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. ओके. सब्जेक्ट आहे तसं. आणि सध्या मे महिना आहे म्हणून सुट्टी आहे मुलांना. हो, आता ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे तशी. ओके. आपली बॅच चालू होईल बॅच. ओके. आणि इकडे पण हे प्रॉपर म्हणजे इंजिनबद्दल माहिती वगैरे आपल्या गाड्यांचं म्हणा किंवा रिक्षाचं म्हणा याच्यावर दाखवलं जातं या साईडला. या कोर्समध्ये आपल्याला 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, पेट्रोल आणि डिझेल अशा सर्व वाहनांचं प्रशिक्षण थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली इथं विद्यार्थ्यांना दिलं जातं. ओके. थेअरीचे जे विषय आहेत आपल्याला तर त्याप्रमाणे GA, GB आणि GC हे थेअरीचे असलेले 3 विषय. त्याच पद्धतीनं प्रॅक्टिकलचे GA, GB, GC असे 3 विषय. 11वीला 3 सब्जेक्ट थेअरी,
3 सब्जेक्ट प्रॅक्टिकल, 12वीला 3 सब्जेक्ट थिअरी, 3 सब्जेक्ट प्रॅक्टिकल, अशा पद्धतीनं या अभ्यासक्रम इथे शिकवला जातो. ओके. त्या विद्यार्थ्यांना याचा मोठा बेनिफिट आहे की आपल्या वेरवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेनं प्रामुख्याने हा व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केला 1990 साली. तर 1990 साली आता या कोर्समध्ये किंवा या कॅम्पसमध्ये आपल्याला 2 कोर्सेस बघायला मिळतील. मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी असे 2 कोर्सेस सुरू आहेत. फार म्हणजे याचा उपयोग असंख्य विद्यार्थ्यांना झाला आहे की मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन असलेले विद्यार्थी जे आहेत ते विविध ठिकाणी नर्स किंवा ज्या आरोग्य विभागामध्ये कर्मचारी जिथे जिथे असतील, पॅथॉलॉजी म्हणजे जिथे जिथे लॅब असतील त्या ठिकाणी विद्यार्थी कार्यरत आहेत. स्वतःचे व्यवसाय देखील त्यांचे लॅबचे आहेत. असा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचा कोर्स देखील याच कॅम्पसमध्ये आहे. आणि आता आपण जो या विभागामध्ये उभे आहोत आहे ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग. या विभागामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना इथून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे FY, SY आणि TY आर्ट्स मधून आपल्याला 3 वर्षांसाठी त्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण करून ते BA मधनं ग्रॅज्युएशन त्याचं बॅचलर इन आर्ट्स मधून त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकतात. त्याच पद्धतीने त्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंगला जर एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचे असेल तर मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला म्हणजे 2ऱ्या वर्षाला तो प्रविष्ट होऊ शकतो. त्याच पद्धतीनं त्याला पुढे जर आपल्याला त्या विद्यार्थ्याला 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर वोकेशनलचा ट्रेड पूर्ण केल्यानंतर अप्रेंटिसशिप्स करायची असेल तर 1 वर्षाची अप्रेंटिसशिप्स करून तो स्वतःचा व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने सुरू करू शकतो. तसंच 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर ह्या कॅम्पसमध्ये असलेल्या आपल्या या कोर्स करिता ऑटोनमसमध्ये बऱ्याचशा डीलरशिप म्हणजे रत्नागिरी असेल, कणकवली असेल, कुडाळ असेल, गोवा असेल, पुणा असेल या ठिकाणच्या बऱ्याचशा डीलरशिप आपल्याला कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना इथं कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन त्यांना त्यांच्या डीलरशिपमध्ये विविध सुविधा देऊन त्यांना अपॉइंटमेंट करतात व त्याच पद्धतीने विद्यार्थी तिथे काम करू शकतात, अप्रेंटिसशिप करू शकतात किंवा कायमस्वरूपी नोकरी करू शकतात. बरोबर. बऱ्याचशा आपल्या कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये मोनार्क ऑटोमोबाईल पुणे येथील जी डीलरशिप आहे त्यांचा खूप मोठा हातभार आपल्याला या कॅम्पसमध्ये लागलेला आहे की जे विद्यार्थी आज बरेचसे विद्यार्थी आपले पुण्याच्या या डीलरशिपमध्ये कार्यरत आहेत आणि चांगल्या चांगल्या उद्योगत्या चांगल्या पद्धतीने पेमेंट करून तिथं काम करतात. तर ह्या विद्यार्थ्यांना 1990 साली सुरू झालेल्या कोर्स अविरतपणे आज 36 वर्ष म्हणजे जवळजवळ 35 ते 36 वर्ष हा कोर्स जो चालू आहे तर या कोर्सचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. ओके. आणि मेन म्हणजे हे जे सर आहेत तुम्ही पहिला बॅचच्या इकडचे है ना, हो. आम्हाला बोलले मला ते पहिला बॅचच्या इकडचे आणि तर हे इकडे शिकवत आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि इकडे प्रॉपर असं टूल्स वगैरे म्हणजे कसं असतं हँडल, फिक्स जॉब वगैरे जे काय असतं इकडे प्रॉपर इकडे दाखवलं जातं. अच्छा, हे वरती रनिंग मॉडेल सर्व मुलांकडनं इंटरनल असेसमेंट म्हणून आपण असे प्रॅक्टिकल्स जे असतात ड्रॉइंग शीट्स ओके ओके. हां हां. आणि एक प्रोजेक्ट आपण करून घेतो. अच्छा तसं बॅच वाईज आपण प्रोजेक्ट हे म्हणतात तुम्ही असं. हे विद्यार्थ्यांनी या वर्षी तयार केलेला प्रोजेक्ट आहे. ओके. इथे आपल्याला त्याच्यावरती विद्यार्थ्यांची नावं दिसत आहेत आणि पार्ट्स ऑफ नेम आणि खाली नाव आता 12वी पास आउट जे विद्यार्थी झाले त्यांनी हा तयार केलेला प्रोजेक्ट आहे. ओके. कट सेक्शन मॉडेल्स आपल्याला शॉक ऍब्सॉर्बरच्या असेंब्लीमध्ये दाखवले त्या विद्यार्थ्यांनी तयार केले. इथे बॅच आपल्याला नमूद केलेले आहे 12वी AT 2024-2025 ची बॅच आहे. ओके. आणि हे पण तसंच काय ते पण सेमच प्रोजेक्ट बॅटरीच आहे. बॅटरी ओके. हां तसं. त्यांना पण एक प्रॉपर असं आयडिया येते आणि तुम्हाला माहिती पडते की कसं आहे ते. हां ओव्हरऑल वगैरे चांगलं. आणि इकडे प्रॉपर म्हणजे गाडी ओपन झाल्यावर कट सेक्शन विद्यार्थी गाडी तयार करतात. 4 व्हीलरचं कट सेक्शन मॉडेल तयार करून त्याच्यामध्ये अजून बरंचसं काम आहे बाकी वेल्डिंग वगैरे काम आहे किंवा त्याच्यामध्ये अजून विविध पार्ट्स इन्स्टॉल करायचे. ओके. आणि त्या पद्धतीने त्याला कलर वगैरे करून ते कट सेक्शन मॉडेल सेट 4 व्हीलरचं जे माहिती अभ्यासक्रम पद्धतीने आपल्याला जागेवरती सर्व विद्यार्थ्यांना देण्याकरता त्या पद्धतीने विद्यार्थी तयार करतात. बरोबर. ओके. इथे वर्क बेंच वरती सुद्धा आपल्याला काही मॉडेल्स बघायला मिळतील. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्टच आहेत. ओके. असे तर त्या पद्धतीने आपल्याला इथे हे नाव आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्ट. त्यामध्ये इंजिन सुद्धा आहेत. पोस्ट ट्रॅक इंजिन कट सेक्शन मॉडेल. पोस्ट ट्रॅक इंजिन मध्ये कट सेक्शन मॉडेल्स तयार केले.
विद्यार्थ्यांना आपल्या वेल्डिंग पासून इतर सर्व गोष्टी यामध्ये सगळ्या नमूद केलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्या पद्धतीने अभ्यासक्रम आपण या विद्यार्थ्यांकडून आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवलं जातो. ओके. आणि हा पण किती वर्षाचा कोर्स असतो तरी? हा 2 वर्षाचा 2 वर्षाचा कोर्स 11वी आणि 12वी याच्यामध्ये. ओके. आणि तो वाला यामा तो 1 वर्षाचा आहे. 1 वर्षाचा. थँक्यू सो मच. थँक्यू वेलकम. आल्याबद्दल. आणि हे म्हणजे मेन विशालचं आहे. मेन हेच आहेत. नाही नाही, पण तुम्ही सांगणार आहे, तुम्ही मला इकडे घेऊन येणार मेन असं म्हणतोय. बाकी सर मेन तर आहेतच, पण तुम्ही मला सांगितलं म्हणून. आता सर पण किती वर्ष आहेत, सर पण किती वर्ष आहेत, त्यांचे जे काम आहे ना, हे कामच मोठं आहे. कामच मोठं आहे, खरी गोष्ट आहे. हे अगदीच खरं, काही वादच नाही. खूप मेहनत घेतात सगळेच शाळेवरती जेवढे पण. आमचं फक्त एवढाच माझा एवढाच हातभार आहे की मी सर्वस्वपणे माझ्या वडिलांना बोललो तुम्ही शाळेतच राहा. बरोबर. ते आनंद मिळतो. आनंद मिळतो मेन म्हणजे. हो नाही की बाबा नाही, खरं आनंद मिळतो म्हणून. हो, ही इज 82 इयर्स यंग, हो, नॉट ओल्ड. ओल्ड. हा, इट वॉज यंग आहे, खरी गोष्ट. खरं खरं गोष्ट म्हणजे ना, त्यांना आवड आहे तेवढी म्हणून सर्व गोष्टी चालतात. खूप खूप हे तर आहे. रात्रंदिवस त्यांना फक्त एकच विषय असतो, शाळा. ब्रेन मला बोलला हा की घरी पण नुसतं फोन चालू असतं, काय झालं, हे झालं, ते झालं. फिजिकली प्रेझेंट असतात पण मेंटली कडे असतात. आणि बरोबर, म्हणजे त्यांना पण काहीतरी एक ऍक्टिव्हिटी राहते ना तेवढी त्यांना, आणि तेवढं तरी आपण यंग करतात. थँक्यू सो मच. इकडे हे क्लास आहे. रिनोव्हेशन चाललंय. अच्छा. हा हा हा. रिनोव्हेशन चाललंय. हे आमचं कलादालन म्हणून आम्ही वर्ग तयार केला आहे. ओके. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्य वादनाचे क्लासेस घेतात आमचे. ओके. तिकडे या साईडला. लाड सर. हां, वाटतं कारण हे ड्रॉइंग खूप मस्त केलं तर. होय. पेंटिंग खूप छान केलं. पक्वाद वादन, हार्मोनियम, ऑर्गन हे आमच्याच टीचरनी केलेलं आहे. हां, मस्त केलं आहे. बेर्डे सर. म्हणजे हे पण लवकर सुरू होईल आता. होय, आता जूनपासून हे चालू होईल. ओके. हे बेर्डे सर म्हणजे त्यांनी केलं, ते रिटायर झाले. अच्छा. ते राहायला होते आपल्या घरी, आपण जिथे आता चिकन बनवतो ना, ओके कळलं. तिथे सुरुवातीला राहायला राहायला होते तिकडे. ओके. हे सर्व वर्ग आहेत ना? होय 5वी 10वी. होय. स्मार्ट टीव्ही, पूर्ण डिजिटल वगैरे सर्व आहे. प्रयोगशाळा आहे. अच्छा, ही प्रयोगशाळा आहे. ओके. ही प्रयोगशाळा आहे. ओके. कॅरम वगैरे आणून ठेवलेलं आहे इकडे, म्हणजे हे वरती तुम्ही करता त्यासाठी. बरोबर. हां. आता आमचाच एक भाऊ शैलेश डोळस पण आता ऍक्टिव्हली खूप इथे असतो शाळेत. ओके. आणि भरपूर मेहनत घेतो तो पण, आणि सगळ्या म्हणजे जास्तीत जास्त आपल्या शाळेला बेनिफिट होईल त्या दृष्टीने बरोबर. काम करत असतो. करोडो रुपये दिले आम्हाला. 1 करोड तक दिले. ओके. ती जी आता वरचा ते फोर करतायत ते. हां हां. त्याचे 20-25 लाख बरोबर. त्याची झाले. आणि ही त्याचीच योजना ही आहे. त्यांचीच कल्पना आहे सगळी. अच्छा. ही 8वी 9वी आणि 10वी ओके. अभ्यासक्रमामध्ये असलेले सगळे प्रयोग, ते प्रयोग प्रत्यक्ष शिक्षकांनी कधी दाखवले, डेमो कधी दिला, आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केले कधी. ओके. जसं आपण YTS मध्ये YTS बघितलं, मध्ये chart, बरोबर. हां, बरोबर. तसं तसंच. इथे पण चार्ट आहे. आणि ही बरोबर. कल्पना प्रत्यक्ष शिक्षणाधिकारी साहेबांना वगैरे सगळ्यांना आवडलेली आहे. चांगलंच असं आहे. हे कुठेच नाही जिल्ह्यामध्ये. बरोबर. नुसती लॅब आहे असं नाही, तर हां. प्रत्यक्ष लॅबमध्ये मुलं येऊन काय काय करतात. कुणी कोणत्या दिवशी कोणता प्रयोग केला, हम्म. त्याचं अगदी अपडेटेड रेकॉर्ड मिळतो आपल्याला. हो, ते पुस्तक उघडून टाकण्यापेक्षा हे बरं हे आहे. आहे डायरेक्ट डोळ्यासमोर हो. जे काय आहे ते. हां, हे प्रयोगशाळेसाठी, लॅबसाठी नाही सर्व. हां. सायंटिस्ट. 12 महिने पुरून उरेल एवढा पाणी साठा आहे. शाळेची स्वतःची विहीर आहे. विहीर आहे स्वतःची. हो, आणि बरोबर. मुबलक पाणी असतं 12 महिने. आता मग त्या पाण्याचं टाक्या- टेन्शन नाही. त्या टाक्या आहेत ना, टाक्यात बघितलं मी. हां. ते लावायचे आहेत. म्हणजे इकडे एक प्रकारचं किचनच आहे जे गव्हर्नमेंट देतं. तिकडे तुम्ही गरम वगैरे शिजून वगैरे देतात. म्हणजे 5वी ते 8वी मुलांना. ओके. हां, पुढे आतमध्ये होते बघित सेटअप आहे थोडी त्या साईडला बघा. पाण्याची सोय धुवायला वगैरे सर्व. ते परसबाग केली जाते त्या ठिकाणी. ओके. इथून पुढे करणार आम्ही. मागच्या अच्छा. वर्षी केलेली होती. मुलांना ते भाजी वगैरे बरोबर. पालेभाजी, हां, हां, भेंडी असं उत्पन्न यातून घेतलं जातं आणि ते विद्यार्थ्यांना शिजवून घातलं जातं. हां. लागतं. बरोबर. जागा खूप मोठी आहे. हे जे पाहता तुम्ही हॉल आहे मोठा, सभागृह ॲक्च्युली. इकडे म्हणजे टोटल 600 खुर्ची लागू शकतात. हो, 600. आणि इकडे कल्चरल ॲक्टिव्हिटीज वगैरे जे असतात, प्रोग्राम इकडे होतात. प्लस तुम्ही आता काय म्हणाला, तुझा कुठचे होतं ते इकडे
जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा एक मोठ्या प्रमाणात होते. ओके. वेगवेगळ्या 4 गटांसाठी 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, कॉलेज गट आणि खुला गट. ओके. अशा दिवसभरामध्ये 4 गटांसाठी स्पर्धा होतात. जिल्ह्याभरातील मंडणगडच्या टोकापासून राजापूरच्या टोकापर्यंत प्रत्येक तालुक्यातून विविध स्पर्धक सहभागी होतात. आणि स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी सुद्धा तेवढीच तज्ज्ञ माणसं त्या क्षेत्रातली कथाकथनमधली ती या परीक्षण करतात. त्याशिवाय वेगवेगळ्या 11 विविध क्षेत्रातले मान्यवर व्यक्ती ज्यांनी समाजासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये सरपंच म्हणा किंवा कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, अशा मान्यवर 11 व्यक्तींचा संस्थेकडून यथोचित सन्मान केला जातो दरवर्षी. असे जिल्हा स्तरावरचे 2 मोठे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात इकडे. आणि तुम्ही रेंटवर येतात लग्नासाठी किंवा साखरपुडा वॉटेवर असेल, बर्थडे वगैरे समारंभ. वरती पण आहे, वरती ते स्पोर्ट्स आहे ना म्हणाले ते. स्पोर्ट्स इंडोर गेमसाठी करणार आहे, बांधकाम चालू आहे सध्या. ते पण 6-8 महिन्यामध्ये होऊन जाईल आयडियाली. हो. खूपच छान, खूपच मस्त. तर हे साहेब आहेत, निलेश साहेब. आणि फिटनेस बघून वाटेल हा मॅरेथॉनमध्ये धावणारा माणूस आहे. आणि सध्या कात्रजचा ब्रँड एम्बॅसिडर आहे भाई. निलेश, कुठे कुठे तू स्पर्धेमध्ये आणि केव्हापासून तू स्टार्ट केली स्पर्धा? 2018 पासून स्टार्ट केली प्रॅक्टिस करायला, सिनियर कॉलेज असल्यापासून. तर 3 वर्ष मी सतत प्रॅक्टिस केली. त्यानंतर मॅरेथॉनमध्ये मी उतरायला लागलो. तर मी एक अल्ट्रा रनर आहे. मी 42 किलोमीटरच्या पुढचे इव्हेंट पळतो, 42, 50, 75 किलोमीटर. त्याचबरोबर मी ट्रेल रनर आहे. माउंटेनचे रेस करतो मी 75 किलोमीटर. सलग 3 वर्ष मी 75 किलोमीटर विनर आहे पुण्याला. आणि 42 किलोमीटर मी गोव्याला सलग 3 वर्ष प्लेस करते, फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्याचबरोबर मी लोणावळा अल्ट्रा मॅरेथॉन, परत कात्रज सिंहगड एक. ओके. आणि बाकीच्या ज्या लोकल असतात त्या रेस पळतो मी. आणि जास्त करून मी मोठ्याच पळतो अल्ट्रा रेस. आता पण माझी जूनमध्ये 75 किलोमीटरची एक रन आहे, मावळा घाटी म्हणून. ओके. आणि जुलैमध्ये पुणे तो बारामती 100 किलोमीटर रॅली पळणार आहे. बापरे, फिटनेस बघून वाटलं. जो आला ना पहिल्यांदा तेव्हाच वाटलं भाया कोणतरी करत असेल. जो प्रॅक्टिस करतो ना ते सांगेल तो कसा सकाळी किती वाजता आणि त्याचं कसं रुटीन वगैरे असतं, कसं असतं त्याचा प्रॅक्टिसचा. ते सांग जरा सगळ्यांना. सकाळी मी 2 टाइम प्रॅक्टिस करतो वेळ मिळाला. आणि मी डोंगरामध्ये ते वरती आमच्या इथे प्रॅक्टिस करतो. आणि आमचे सिनियर कॉलेज ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतो. आणि काय, आणि जेवण वगैरे काय करतो मग? जेवण काय असतं ते आपलं नॅचरली वगैरे असतं. आणि बाहेरचं मोस्टली जंक फूड मध्ये वडापाव वगैरे अवॉइड करतो. पण फिटनेस महत्वाचं. पण तेवढं तो प्रॅक्टिस करून इथे येऊन पण तो कंटिन्यू काम करतो, बघितलं मी आता. हो, काम करतो. त्यांनी एक लॉंग जम्प साठी ते प्रिपेअर केलं ग्राउंड. ओके. चिरे अरे सगळे करून कळलं मला, स्वतः लावलं त्याने. असलेले चिरे म्हणजे वेट किती असणार. हो, स्वतः एकट्याने त्यांनी 2-2.5 तासाच्या वर काम करतो कंटिन्यू. आणि सगळी प्रॅक्टिस करून आलेलं. तेवढा फिटनेस आहे त्याचा. आपण 1 तास चाललो की झोपतो तिथे आयला 8 तास. बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, ऑल द बेस्ट. आपण जाऊ ऑफिसमध्ये. सर्वप्रथम थँक्यू सावंत सर. वेलकम सर. बोरके सर. वेलकम. निलेश साहेब. आणि मेन म्हणजे विशाल साहेब, यांनी आपल्याला घेऊन आले इकडे. आणि आपलं हे प्रिन्सिपल सर, आपलं ना चव्हाण सर. आणि मेन म्हणजे आपलं हे फाउंडर मेंबर डोलस सर. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं इकडे येऊन. आणि नक्कीच मी तुम्हाला सर्वांना सांगेन की इकडे ॲडमिशन घ्या, जर तुम्हाला यामा ट्रेनिंगचं पाहिजे असेल किंवा 5वी 10वी पाहिजे असेल, 11वी 12वी पाहिजे असेल. आणि लांजामध्ये ॲक्च्युली खूप कमी लोकांना माहिती असेल तर नक्कीच इकडे या. मी कॉन्टॅक्ट नंबर फ्लॅश करतो सरांचा, आपल्या दोन्ही सरांचा आणि प्रिन्सिपल साहेबांचा पण. नक्कीच कॉन्टॅक्ट करा. जे काय माहिती असेल तुम्हाला ऑफकोर्स मी व्हिडिओच्या मधून दिली आहे, पण तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तुम्ही इकडे येऊ शकता. रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लांजामध्ये लोक तिकडे येतात तुम्ही म्हणतात तसं त्या हिशोबाने. तर थँक्यू वन्स अगेन. खूप बरं वाटलं. थँक्यू. 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 आभारी आहोत.